अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिस्तबाग येथे भिस्तबाग महाल परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झालाय। ऋतुमानात दिवसेंदिवस बदल होत चाललाय। कोणत्याही ऋतूत ऊन वारा पाऊस पडताना दिसतोय, त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होतीये आणि त्याचा मनुष्य जीवनावर देखील विपरीत परिणाम होतोय। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे। आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ सुंदर हरित नगर करायचे। आता शहरामध्ये रस्ता काँक्रिटीकरण करण्याची कामं सुरू आहे। त्या रस्त्याच्या बाजूला वृक्षारोपण केलं जाणार आहे। तरी नागरिकांनी वृक्षारोपणाची लोक चळवळ उभी करावी असं प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी केलं। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 1 मध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिस्तबाग महाल परिसरात वृक्षारोपण नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर, मनपा आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त संतोष टेंगळे, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, शिवाजी चव्हाण, हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे, रंजना उकिरडे, डॉक्टर चंद्रकांत बारसकर, कारभारी शेंडे रावसाहेब बारसकर, संभाजी बारसकर, किसन कसबे, शुभम बारसकर, देवीदास बारसकर, शशिकांत नजन, नितीन नजन, अशोक साबळे, संपत बारसकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मनपा आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की वृक्ष लागवड ही पर्यावरणाचा समतोल रोखण्यासाठी आवश्यक आहे। झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, ज्यामुळे हवा शुद्ध होते आणि तापमान कमी होतं। तर झाडे मातीची धूप रोखतात, पाऊस नियंत्रित करतात आणि पशुपक्षी वन्यजीवनासाठी निवारा उपलब्ध करतात। झाडे आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी पुरवतात आणि पर्यावरणाचं संतुलन राखतात। त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त झाडे लावून त्यांचं संवर्धन करणं। नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक, अहिल्यानगर महानगरपालिका। सर्वांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देतो। माझी वसुंधरा अभियानामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेने भरीव असं काम मागच्या 3-4 वर्षामध्ये आपण केलेलं आहे। विशेषतः सावडी परिसरामध्ये संपतदादा बारसकर यांच्या नेतृत्वाखाली आपण हजारो वृक्ष या परिसरामध्ये लावलेले आहेत। या वर्षी देखील या परिसरामध्ये कमीत कमी 2000 झाडे लावण्याचा आपला मानस आहे। त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी ऐतिहासिक असणाऱ्या भिस्तबाग महाल परिसरामधून आपण करत आहोत आणि आज काही वृक्षांचं आपण वृक्षारोपण केलेलं आहे। इथून पुढे संपूर्ण पावसाळ्याभर आपण हे वृक्ष लावणार आहोत। ही जी झाडं आहेत ही मोठी आहेत, 2 वर्ष 3 वर्ष वयाची आहेत, त्यामुळे हे झाडं मरण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी आहेत। याचबरोबर या झाडांचं पुढे भविष्यामध्ये पालन पोषण करण्याची जबाबदारी पालकत्व म्हणून संपत दादा आणि त्यांच्या टीमने घेतली। त्याबद्दलही मी महापालिकेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच हे हरित अहिल्यानगरची आपण मोहीम सातत्याने पुढे नेऊया, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी आव्हानाने विनंती करतो। धन्यवाद। पक्षी सुसुरे आळविती साधू संतांच्या वचनाप्रमाणे साधू संतांना हे जागतिक पर्यावरणाचं संकट त्यावेळेसच माहित होतं। 700 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबाराय जलाशय निर्मावी, महावने रचावी ज्ञानोबारायांनी सांगितलं आणि तुकोबारायांनी सांगितलं आणि हा त्याचंच औचित्य साधून जागतिक पर्यावरण दिवस आपल्या भिस्तबाग महालात आपण साजरा करत आहे। सर्वप्रथम वैकुंठवासी काकांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो, कारण नगर शहरात पुढे काही चांगलं काम असलं तर त्यांच्या स्मृतीला उजाळा द्यायलाच पाहिजे, कारण त्यांनी पाया रचला। आणि दुसरं आपल्या 1 नंबर वार्डमध्ये हा जो वृक्षारोपण कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्वच असणारे नगरसेवक, सन्माननीय जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी संपत दादा, आदरणीय डॉक्टर साहेब बोरुडे, आदरणीय शिवाभाऊ आणि सर्व स्तरातून आलेले सगळे कार्यकर्ते, आयु डांगे साहेब, या सर्वांच्या विशेष प्रयत्नातून आणि मार्गदर्शनाखाली हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं संपन्न झाला। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे देववृक्ष आहे, जसं शास्त्रांनी सांगितलं, जे पिंपळ आसन, वड आसन, त्याच्यानंतर उंबर आसन, आपलं नारळ आसन, असे अनेक आंबा अशा देववृक्षाची लागवड पण इथं लवकरच होत आहे। आणि 1 नंबर वार्ड हा हरित वार्ड म्हणून करण्याचा आता संकल्प झालेला आहे। तो संकल्प माऊली तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आणि पंढरीश पांडुरंग परमात्मा हा सिद्धीस नेईल। आणि आपण सर्व प्रत्येकाने या पर्यावरणाच्या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो, प्रत्येकाने एक झाड लावावं आणि झाड जगवावं। हीच खरी देश सेवा, हीच खरी देवाची सेवा आणि हीच खरी समाजसेवा आहे। आता काळाचा विचार करता रामकृष्ण हरी। तर माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांचं वृक्षारोपण करण्याचं सुरू असलेलं कार्य कौतुकास्पद आहे असं
यशवंत डांगे यांनी म्हटलंय. तर प्रभागातील नागरिकांना मागेल त्याला वृक्ष झाड देणार असून त्यांनी त्या झाडाचं संवर्धन करणं गरजेचं आहे. मागील 5 वर्षापासून प्रभागात वृक्षारोपणाची लोक चळवळ उभी केली असल्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या दारासमोर आंब्याचं झाड दिसत आहे. त्यामुळे माझा प्रभाग हरित प्रभाग म्हणून ओळखला जातोय. विकासाच्या कामासोबतच नागरिकांना सोबत घेऊन सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी दिली. तर पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नगर शहरातील झाडांवर लावलेल्या जाहिराती काढणं, फांद्यांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा काढण्याची मोहीम महापालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहे. नगर शहरातील अनेक झाडांवर खिळे ठोकून पोस्टर, बॅनर लावून जाहिराती केल्या जात आहेत. पर्यावरण दिनानिमित्त या जाहिराती हटवणं, झाडांमध्ये अडकलेल्या नायलॉन मांजा काढणं, झाडाभोवती असलेले जुने आणि खराब झालेले तुटले फुटलेले ट्रिगार्ड काढून घेणं आदी कामे या मोहिमेत करण्यात येत असल्याचं उपायुक्त संतोष टेंगळे यांनी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. बिस्तबाग महालेते अहिल्यानगर महानगरपालिका व प्रभागातील नागरिक तसेच या वार्डातील सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं वृक्षारोपणाविषयी चांगलं काम आहे असे सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि इथं उपस्थित सर्वच, आज सगळ्यांच्याच उपस्थित प्रामुख्याने आजचा वृक्षारोपणचा कार्यक्रम आपला पार पाडला. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि त्या पर्यावरण दिनचा औचित्य साधून आपण बिस्तबाग महालेते वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली या अहिल्यानगर शहरामध्ये प्रभाग क्रमांक 1 असेल किंवा अहिल्यानगर शहर असेल, हे स्वच्छ, सुंदर, हरित हे करण्याचा संकल्प आम्ही आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली सगळेजण करत आहोत. आणि त्या दृष्टीने एक प्रयत्नाचं पाऊल म्हणून आज बिस्तबाग महालेतून वृक्षारोपणाची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक 1 हा येणाऱ्या काळात स्वच्छ, सुंदर, हरित हा होण्यासाठी नुसतं आपण बोलून चालणार नाही, तर काम करावं लागेल असं माझं मत आहे. त्या दृष्टिकोनातून माझे सहकारी नगरसेवक असतील डॉक्टर सागरजी बोर्डे, सहकारी नगरसेवक माझे मार्गदर्शक आदरणीय शिवभाऊ चव्हाण आणि या प्रभागातील सर्वच नागरिक हे खंबीरपणे पाठीशी उभा असल्या कारणाने वाढ स्वच्छ, सुंदर, हरित करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. आणि एक खात्रीशीर सांगतो की या येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये नगर शहरातील प्रभाग क्रमांक ही वेगळी ओळख निर्माण होऊन स्वच्छ, सुंदर, हरित मधला हरित जो आहे त्याचा उपक्रम आम्ही आज राबवायला सुरुवात केलेली आहे. आणि मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की प्रभाग क्रमांक 1 मधील जेवढे ओपन स्पेस असतील ते ओपन स्पेस, जेवढे डीपी रस्ते असतील ते डीपी रस्ते, किंवा ज्या इंटरनल कॉलनीत इंटरनल रोड आहे, ज्यांना वाटलं की लय मोठे झाडं लावू शकत नाही तर त्यांना आपण आंब्याचं वृक्ष झाडं आपण देत असतो. तर ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून आपण प्रभागात राबवतोय. पण आज पुन्हा नव्याने एक सांगू इच्छितो की मागण त्याला झाड, मागण त्या रोडला, मागण त्या ओपन स्पेसला फक्त तुम्ही सांगा की आम्हाला या ठिकाणी झाड लावा, त्याचं वृक्षारोपण पासून त्याचं संवर्धन पर्यंतची जबाबदारी नागरिक म्हणून तुम्ही आणि आम्ही उचलून हा प्रभाग, हे शहर स्वच्छ, सुंदर, हरित करण्याचा संकल्प पुढे बाळगून आपण पुढे गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. त्याच्यामुळे मी याद्वारे आपल्या नगरकरांशी किंवा आमच्या प्रभागाच्या नागरिकांशी विनंती करतो की आम्ही तर हरित नगर करण्यासाठी आमची मानसिकता, इच्छा सगळ्या प्रबळ आहेत, पण तुम्ही सुद्धा एक म्हणजे एक पाऊल पुढे येऊन जर आमच्यासोबत काम केलं तर 100% येणाऱ्या काळात हे नगर शहर स्वच्छ, सुंदर, हरित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आजचे आपण जे नगर शहरातील सगळे रस्ते विकास कामं जर पाहिलं तर फक्त आता याला जर झाडं वृक्षारोपण जर आलं तर नगर सुद्धा एक चांगलं सिटी म्हणून या राज्यात नव्हते देशात नाव करेल असं मला या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण पाहतो की जे सामाजिक NGO आहेत, तर श्री श्री आर्ट ऑफ लिव्हिंग ही जी संस्था आहे त्याचं मंदिर सुद्धा 1 नंबरच्या प्रभागात आहे. त्या ठिकाणी सुद्धा त्या सगळ्या लोकांची, आपल्या सहकार्याची मागणी होती की तिथं डीपी रस्ता सगळं होणे गरजेचं आहे. तर त्या रस्त्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी चालू आहेत. पण एक सामाजिक संस्था NGO म्हणून ते पुढे होऊन स्वतः जवळपास मला वाटतं
500 1300 झाडं द्यायला तयार आहे. 500 हजार म्हणजे 1300 1000 झाड ते आपल्या प्रभागामध्ये द्यायला तयार आहेत. तर म्हणजे निदान आपण ते झाडं देतात तर आपण लावून घेऊ. आणि त्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो की तुम्ही स्वतःहून पुढं हे तुम्ही संकल्प आणलाय त्याबद्दल तुमचे आभार मानतो. अशाच सामाजिक संस्थांनी पुढे येऊन मी तर जाहीररित्या सांगतो की प्रभाग क्रमांक हा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांसाठी एकदम खुला आहे. इथलं कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही. जर सामाजिक काम असेल तर, कारण की निश्चितच आम्हाला सगळ्यांना आमचा प्रभाग स्वच्छ सुंदर हरित करायचा आहे. मध्ये नामांकित झालेल्या स्पर्धा खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर या आपल्या जिल्ह्यामधून घनश्याम सानप सर हे सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे मध्ये क्रीडाध्यापक म्हणून काम पाहतात. त्यांचे चिरंजीव गेले 5 वर्ष अविश्रांत परिश्रम घेऊन त्यांनी टांगता मल्लखांब आणि मल्लखांब या दोन्ही स्पर्धेमध्ये गुजरात राज्यामध्ये भारतामध्ये दुसरा क्रमांक मिळवून आपल्या अहिल्यानगरला बहुमोल असं त्या ठिकाणी सन्मान मिळवून दिलेला आहे. त्याबद्दल मी त्या ओम सानपचे मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगर शहराचे असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय संपतदादा बाळस्कर, त्याचबरोबर आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त साहेब माननीय डांगे साहेब, त्याचबरोबर नगरसेवक बोर्डे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी चव्हाण साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ओम सानप यांचा सन्मान डांगे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.